प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. पुन्हा एकदा परमेश्वराने तुमच्याने माझी आठवण केली त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. परमेश्वर चांगला आहे. प्रियानो, आमचा कंटिन्यू जो विषय चालू आहे प्रार्थना एक रहस्य. प्रियानो, आतापर्यंत आम्ही 2 प्रार्थना ऐकल्या. एक गुप्त प्रार्थना आणि 2 कौटुंबिक प्रार्थना. आणि माझा विश्वास आहे नक्कीच या विषयाने देव तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात, गुप्त आणि व्यक्तिगत जीवनाच्या प्रार्थनेमध्ये निश्चितच आशीर्वाद करत असेल. आणि आज आम्ही तिसरी प्रार्थना ऐकणार आहोत. आणि बायबलमध्ये असं लिहिलं, त्या प्रार्थनेला सामूहिक प्रार्थना असं देवाने असं म्हटलं आहे, किंवा गटात्मक प्रार्थना तिला असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रियानो, बायबल या सामूहिक प्रार्थनेविषयी अतिशय वेगळेपणाचं बोलत आहे. आम्ही पिकनिकसाठी एकत्र येतो, लग्नासाठी आम्ही एकत्र येतो, पार्टीसाठी आम्ही एकत्र येतो, फंक्शनसाठी आम्ही एकत्र जमतो. पण आम्ही आतापर्यंत एखाद्या समस्यासाठी, विषयासाठी, परिस्थितीसाठी एकत्र होऊन प्रार्थना केली का? लग्नासाठी आम्ही एकत्र जमतो, सहलीसाठी आम्ही एकत्र जमतो, पार्टीसाठी एकत्र जमतो, कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र जमतो. पण एखादा विषय मंडळी समोर देवाने आम्हाला ठेवला, किंवा एखाद्या कुटुंबाने एखादा विषय तुमच्या आणि माझ्या समोर ठेवला, काय त्यावेळेस आम्ही एकत्र येऊन, मंडळी या नात्याने, देवाचे लोक या नात्याने आम्ही एकत्र येऊन आतापर्यंत एका विषयासाठी कधी प्रार्थना केली आहे का? निश्चितच जर केली आहे तर देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ देणारा देव आहे. प्रियानो, ह्या सामूहिक प्रार्थनेद्वारे देव आम्हाला काय शिकवणार आहे? देवाचं वचन असं म्हणतं, मत्तईचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय वचन 19 आणि 20 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? मत्तईचं शुभवर्तमान 18वा अध्याय वचन 19 आणि 20 मध्ये, मी आणखी तुम्हाला सांगतो, मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती जर करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. बायबल येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना गोष्ट शिकवत आहे. सामूहिक प्रार्थना कशी करायची याविषयी स्वतः परमेश्वर शिकवत आहे. बायबल याविषयी बोलतं, ज्या कोणाला एखाद्या विषयासाठी परमेश्वराने वेळ दिला, परमेश्वराने निवडलं, परमेश्वराने बोलवलं, आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी असं म्हणतं, जो कोणी दोघं किंवा तिघं किंवा दोघं व्यक्तीने एखाद्या विषयासाठी एकत्र येऊन त्यासाठी प्रार्थना करतील. काय आतापर्यंत तुम्ही पत्नी, पती या नात्याने, भाऊ बहीण या नात्याने, विश्वासणारे या नात्याने, कुटुंब या नात्याने, देवाचे लोक या नात्याने एकत्र येऊन एखाद्या विषयासाठी आभार प्रदर्शन करत, देवाची इच्छा आहे, देवाचं वचन आहे, देवाची मनोकामना आहे, या नात्याने मी एखादा विषय घेऊन माझ्या लोकांबरोबर, ज्यांना प्रार्थनेचा आत्मा आहे, ज्यांना देवाने प्रार्थनेचा योद्धा म्हणून निवडलं, ज्यांच्या समोर देवाने एक दर्शन ठेवलं, एक समस्या ठेवली, एक प्रकारची प्रार्थनेची विनंती ठेवली, काय त्या गोष्टीसाठी तुम्ही एकत्र येऊन आतापर्यंत प्रार्थना केली का? जर एकत्रितपणाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये, समाजामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करता त्या ठिकाणी शास्त्र सांगतं, स्वर्गातील प्रतिफळाचा आत्मा तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी आतुर आहे.
मग किती देवाचं वचन घेऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे? परमेश्वराने तुम्हाला प्रार्थनेचे योद्धे म्हणून निवडलंय. परमेश्वराने तुम्हाला प्रार्थनेचे सहकर्मी म्हणून निवडलंय. परमेश्वराने तुम्हाला प्रार्थनेचे सैनिक म्हणून निवडलंय. म्हणून आपापल्यातील मतभेद बाजूला करा, गैरसमज बाजूला करा. परमेश्वराचं वचन मला बोलवत आहे, माझ्या समोर परमेश्वर एक विषय ठेवत आहे आणि तो विषय घेऊन मला परमेश्वरासमोर त्या विषयासाठी प्रार्थना करायची आहे, कारण स्वर्गातील पिता त्याचं उत्तर देण्यासाठी आतुर आहे. पण एकत्रितपणा येण्यासाठी आमच्यातील मतभेद दूर होणं गरजेचं आहे. एकत्रितपणा येण्यासाठी आम्हाला परमेश्वराने अभिषेक करणं गरजेचं आहे. एकत्रितपणा येण्यासाठी मी आत्म्याने व्याकुळ होणं गरजेचं आहे. एकत्रितपणा येण्यासाठी परमेश्वराने मला अभिषेक करून त्याच्या समोर बसण्यासाठी, त्याच्या समोर येण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे. मी माझ्या निवडीनुसार देवाच्या समोर बसावं आणि मी माझे हात उभारून माझ्या देवासमोर अश्रुपूर्ण नेत्राने मी माझ्या विषयाला धरून प्रार्थना करावी. ही सामूहिक प्रार्थना आहे. ह्या प्रार्थनेमध्ये तुमचे विषय नको आहेत. ह्या प्रार्थनेमध्ये तुम्ही निंदाविषयी, छळाविषयी, शिवीगाळीविषयी, तिरस्काराविषयी अपशब्द बोलून प्रार्थना करू नये. शास्त्र बोलतं वचन 19 मध्ये, पुन्हा एकदा वाचूया. मी आणखी तुम्हाला खरं सांगत आहे, पृथ्वीवरती तुमच्या या मंडळीपैकी किती जणाला दोघांना, येशूने पण सेवा सुरू करत असताना दोघा शिष्यांना त्याने पाठवलं. का पाठवलं? जर कोणी पडला, चिखलामध्ये नाही बोलत मी, पाय घसरून पडला त्याविषयी बोलत नाहीये. जो कोणी पतन पावला, जो कोणी जगाचा झाला, तर एकाने त्याला हात देऊन सावरावं, यासाठी त्याला उभं करावं. त्याच्या दुसऱ्यामध्ये एवढी कॅपॅसिटी असली पाहिजे, एवढं त्याच्यामध्ये स्टॅमिना असला पाहिजे की पतन झालेल्याला सुद्धा मी ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये परिवर्तित करण्यासाठी देवाने जर माझी निवड केली आहे, तर मी का पडलेल्या लोकांसाठी प्रार्थना करू नये? मी का पडलेल्या लोकांना आधार देऊ नये? मी का त्यांच्या जीवनासाठी उभारणीचा संदेश देऊ नये? आणि मला सांगू द्या, आज प्रत्येकाजवळ एक संदेश असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे संदेश नाही, तर तुम्ही तुमच्या सहकर्म्याला कधीच प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये उचलू शकत नाही. किती सुंदर आहे, तुमच्याकडे संदेश असणं फार गरज आहे, काळाची गरज झाली ती. जर तुमच्याकडे संदेशाचा आत्मा आहे आणि संदेश देण्याची कुवत असून पण जर तुम्ही संदेश देत नाही, तुम्ही प्रार्थनेच्या आत्म्याने भरू शकत नाहीये. लक्षात ठेवा, गणनाच्या पुस्तकामध्ये या संदेशाविषयी काय म्हणतं आम्ही वाचूया. गणनाचं पुस्तक 11वा अध्याय, गणनाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 26 पासून 29 पर्यंत. त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले. त्यातील एकाचे नाव यल्दाद व दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यापैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. छावणीतच संदेश सांगू लागले. बायबल मध्ये असं लिहिलं, ज्या इस्रायल लोकांची जनगणना झाली, ज्यांची मोजदाद झाली, तेवढे सर्व लोक छावणीकडे गेले.
का छावणीकडे गेले? तिथं परमेश्वराचा आत्मा त्यांच्याशी बोलत होता. मोशे त्यांच्यासाठी संदेश देत होता. त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन त्यांच्यासाठी पूर्ण होत होतं. तिथं परमेश्वराच्या आज्ञा त्यांना मिळत होत्या. तिथं परमेश्वराचा अभिषेक त्यांच्यासाठी काम करत होता. तिथं परमेश्वराच्या योजना त्यांच्यासाठी प्रगट होत होत्या. आणि बायबल सांगतं, छावणीत ज्यांची मोजदाद झाली किंवा ज्यांची जनगणना झाली, ज्यांना मोजण्यात आलं, त्या सर्वांची नोंद झाली. नोंद, त्या सर्वांची नावं लिहिण्यात आली. आणि नावं लिहिलेल्या पैकी 2 जण त्या ठिकाणी तंबूत गेले नाहीत. ते आपल्या घरामध्ये बसून संदेश देत होते. परमेश्वराचा आत्मा पक्षपात करत नाहीये. परमेश्वराचा आत्मा जर छावणीतही उतरत आहे, तर परमेश्वराचा आत्मा तंबूतही उतरत आहे. परमेश्वराचा आत्मा जर प्रार्थना करणाऱ्या लोकांवरती अभिषेक जर उतरवत आहे, तर परमेश्वराचा आत्मा प्रार्थना न करणाऱ्या लोकांना परमेश्वर संदेशाच्या आत्म्याने सुद्धा उभा करत आहे. म्हणून दोघांना परमेश्वराने यासाठीच पाठवलं, कोणी जर पडला तर त्याने एकमेकाला संदेशाच्या आत्म्याने उभं करावं. आज पती पत्नी या नात्याने, भाऊ बहीण या नात्याने, आई वडील या नात्याने आणि मंडळी या नात्याने तुम्हा कुटुंबाची देवाने निवड केली आहे. आमेन. तुमची कुटुंबाची निवड देवाने केली. तुमच्या पतीची, तुमच्या पत्नीची, तुमच्या मुलाची, तुमच्या मुलीची, तुमच्या सर्व कुटुंबाची देवाने निवड केली. मग हा प्रार्थनेचा आत्मा तुमच्या कुटुंबात काम करत आहे का? एकत्रितपणाचा आत्मा जर नसेल तर तुम्हाला संदेशाच्या आत्म्याने या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला देवाकडं बसायचं आहे, देवाजवळ रडायचं आहे, देवासमोर तुमचं मन पाण्यासारखं तुम्हाला ओतायचं आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस मेदाद आणि एल्दाद संदेश देऊ लागले, त्यावेळेस एका तरुण मनुष्याने धावत जाऊन मोशेला कळवलं की एल्दाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहे. तेव्हा मोशेचा सेवक नूनाचा पुत्र यहोशवा हा त्याच्याजवळ तरुणपणापासून होता. तो त्याला म्हणाला, मोशे, माझ्या स्वामी त्याला मनाई कर. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, माझ्याकरता तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा सर्वांच्या ठाई घातला असता तर किती बरे होते. परमेश्वराच्या संदेष्टाचा आत्मा प्रत्येकांमध्ये देवाने घालावा ही मोशेची इच्छा होती. तुमची इच्छा काय आहे? तुमची इच्छा काय आहे? तुमच्या घरामध्ये हा संदेशाचा आत्मा उतरावा. प्रत्येकाला संदेश देण्यासाठी परमेश्वराने एन्करेज करावं. काय तुम्ही पडलेल्या लोकांसाठी एक संदेशाचा आत्मा म्हणून काम करणार आहात? एखादा पतन पावला आहे त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश, तुमच्या छावणीमध्ये संदेशाचा आत्मा उतरावा, तुमच्या घरामध्ये तो आत्मा उतरावा. पतन थांबलं जावं, नाश थांबला जावा, शैतानाची कृत्य थांबली जावे आणि आत्म्याचा विजय व्हावा, पवित्र आत्म्याचा विजय व्हावा. आणि देवाचे लोक जे देवाच्या पाठीमागे राहिले आहेत त्यांनी आता पुढे यावं आणि देवाचा संदेश आपल्या हातामध्ये घ्यावा, देवाचा विषय आपल्या हातामध्ये घ्यावा. देवाच्या समस्या, मंडळीच्या समस्या, राष्ट्राच्या समस्या आणि माघारी गेलेल्या लोकांचं दर्शन त्यांनी आपल्या हातामध्ये घ्यावं आणि संदेशाच्या आत्म्याने भरून प्रार्थनेच्या आत्म्याने त्यांनी सुरुवात करावी. लक्षात ठेवा प्रियानो, जर यावेळेस देवाने मेदाद आणि त्याच्या सहकर्म्याला जसं संदेशाच्या आत्म्याने भरलं आणि तुमच्या आत्म्याने भरलेल्या गोष्टीकडं पाहून कदाचित मंडळीला हेवा वाटन, कदाचित कुटुंबाला हेवा वाटन, कदाचित जगाला चांगलं वाटणार नाहीये, पण बायबल सांगतं आज तुमच्या संदेश देण्यामुळं कदाचित कोणाचं तरी तारण होणार असेल, कदाचित कोणाची तरी उभारणी होणार असेल. पण त्या अगोदर मंडळी ही सामूहिक प्रार्थनेमध्ये वाढली पाहिजे. कुटुंब हे सामूहिक प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे.
गटात्मक प्रार्थना केल्या पाहिजेत। आज आम्ही निवड करणार आहोत की आम्हाला प्रत्येकाला एक एक दोन दोन विषय आम्हाला आमच्या वाट्याला आले पाहिजेत आणि प्रार्थनेच्या आत्म्याने देवाने तुम्हाला भरलं पाहिजे। जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्याचा 6व्या अध्यायामध्ये जर गेलात तर त्या 6व्या अध्यायामध्ये 12व्या प्रेषिताची नेमणूक करण्यासाठी काही त्या ठिकाणी प्रेषित लोक जमले होते, बायबल सांगतं। काही लोकांना जगी काम होते, काहींना जेवणावळीचे काम होते, काहींना पंक्ती सेवा होती, काहींना विधवा लोकांचं जबाबदारी दिली होती, काहींना दुखणेकरांची जबाबदारी दिली होती आणि मंडळीची ही इच्छा होती की पेत्राने पंक्ती सेवा करावी। ज्याची त्याची योग्यता आहे, ज्याचे त्याचं काम आहे मंडळीमध्ये। हे सारं काम एक त्या पास्टरांचंच नाहीये, हे बहिणीचं पण तेवढंच कर्तव्य आहे आणि भावाचं पण तेवढंच कर्तव्य आहे। आणि शास्त्र सांगतं त्या ठिकाणी असं म्हणतं की पेत्र मंडळीला म्हणतो की आम्ही पंक्ती सेवा करावी हे चांगलं नाहीये, तर आम्ही उपवास आणि प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये आम्ही लवलीन राहतो, त्यासाठी तुम्ही दुसऱ्याची नेमणूक करा। प्रियानो, मला सांगू द्या की या ठिकाणी जसं स्तोत्रसंहिता 133वा अध्याय आणि वचन नंबर 1 मध्ये असं म्हणतं, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती चांगली गोष्ट आहे। आज काय तुम्ही एकत्र आहात? तुम्ही घरामध्ये शारीरिकरित्या एकत्र आहात, मानसिकरित्या पण एकत्र आहात, भौतिकरित्या पण तुम्ही एकत्र आहात। सुखामध्ये, दुःखामध्ये, आनंदामध्ये, साऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही एकमेकाचा पाहुणचार करता, एकमेकाला तुम्ही आधार देता, सहारा देता। पण आध्यात्मिक जीवनामध्ये जर तुमच्या घरात एखादी बहीण प्रार्थनेमध्ये कमी असेल तर तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे तिच्या उभारणीसाठी। एखादा भाऊ आत्म्यामध्ये कमी आहे, वचनामध्ये कमी आहे, सामर्थ्यामध्ये कमी आहे आणि देवाच्या वरदानामध्ये जर तो कमी आहे तर मंडळी समोर ही समस्या आली पाहिजे, कुटुंबातून ही समस्या आली पाहिजे की आम्हाला ह्या प्रार्थना विनंत्या द्यायच्या आहेत, म्हणजे आम्हाला त्या सर्व गोष्टीसाठी प्रार्थना करण्यात येईल। प्रियानो, ही सामूहिक प्रार्थना का महत्वाची आहे? ही सामूहिक प्रार्थना जे तुमच्यासाठी अशक्य आहे ना, ते शक्य करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे। म्हणून लक्षात ठेवा, जेवढी गुप्त प्रार्थना महत्वाची आहे ना, तेवढीच कौटुंबिक प्रार्थना पण महत्वाची आहे आणि जेवढी कौटुंबिक प्रार्थना महत्वाची आहे ना, तेवढीच सामूहिक प्रार्थना पण महत्वाची आहे। म्हणून तुमच्यापासून लांब गेलेल्या कळपाला तुम्ही जवळ घ्या, तुमच्यापासून लांब गेलेल्या लोकांना तुम्हाला तुमच्या कळपामध्ये, तुमच्या संगतीमध्ये तुम्ही आमंत्रित करा आणि त्यांच्यासाठी जसं या ठिकाणी बायबल सांगतं की एल्दाद आणि मेदाद जसे संदेश देण्याच्या आत्म्याने भरले होते, तसे आज तुमच्या ग्रुपमधून, तुमच्या छोट्याशा कल्पामधून काही बहिणी बाहेर गेल्या असतील, काही भाऊ बाहेर गेले असतील, काही कुटुंब बाहेर गेले असेल, ज्यांनी तुमची सहभागिता सोडली असेल, ज्यांनी तुमचं आध्यात्मिक जीवन नाकारलं असेल, त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा। प्रभू जसा मेदाद आणि देवा एल्दाद जसे हे अभिषेकाच्या आत्म्याने भरले, वचनाच्या आणि संदेशाच्या आत्म्याने भरले, प्रभू तसं मलाही त्या बाकीच्या लोकांसाठी उभारणीच्या संदेशाच्या आत्म्याने तुम्हाला भर। जोपर्यंत तुम्ही या आत्म्याने भरणार नाहीत ना, तोपर्यंत लक्षात ठेवा, तुमच्याकडनं आत्म्याने कधी प्रार्थना होणार नाही। तुम्ही तारणाचा संदेश देताल, वधस्तंभाचा संदेश तुम्ही देताल, प्रीतीचा संदेश तुम्ही देताल, क्षमाचा संदेश तुम्ही देताल, अभिषेकाचा संदेश तुम्ही देताल, पण जर तुमच्याकडं उभारणीचा संदेश जर नाही तर अनेकांचे अंतःकरण ख्रिस्ताकडे प्रकाशित होणार नाहीत। आनंदाचा संदेश जगात आहे, क्षमाचा संदेश मंडळीमध्ये आहे, प्रीतीचा संदेश कुटुंबामध्ये आहे, पण उभारणीचा संदेश हा ख्रिस्ताकडून मिळालेले एक गिफ्ट आहे आणि प्रभूची इच्छा आहे हे गिफ्ट तुम्ही उपयोगात आणावं। आज या सकाळच्या समय प्रियानो, जर तुम्ही तुमचं कर्तव्य जर पूर्ण करत नाहीत
तर लक्षात ठेवा, आज आम्हाला या सामूहिक प्रार्थनेमध्ये अतिशय देवाच्या कृपेने वाढणं गरजेचं आहे. बायबलमध्ये म्हणतं, एस्तेरच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय वचन 15 आणि 16 मध्ये आम्ही पाहिलं की हमानासमोर मर्दखय नमन करत नाहीये व सर्व यहुदी राज आज्ञेनुसार वागत नाहीयेत. हे सर्व हमानाने पाहिलंय की या सर्वांचा नाश करावा. मग एस्तेर लोकांना सांगते, मी मेले तरी चालेल, पण तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास आणि प्रार्थना करा. प्रियानो, एक राणी, त्या देशाची क्वीन आहे, ती क्वीन राणी आहे, तिला सुद्धा उपवास प्रार्थनेची आवश्यकता पडली, तिलाही उपवास प्रार्थनेची गरज पडली. मग लक्षात ठेवा, जर एका राणीला उपवास प्रार्थनेची गरज आहे, आज तुम्हाला प्रार्थनेचा अभिषेक करणारा परमेश्वर सामूहिक प्रार्थनेसाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे. आज तुमच्या घरामध्ये जेवढे भाऊ आहेत, जेवढ्या बहिणी आहेत, जेवढे मुलं आहेत, त्या प्रत्येकाला घेऊन तुम्हाला सामूहिक प्रार्थनेमध्ये बसायचं आहे. मंडळीतील पतन पावलेल्या लोकांसाठी, मंडळी सोडून गेलेल्या लोकांसाठी, मंडळीत असलेले मतभेद दूर होण्यासाठी आणि मंडळी ख्रिस्ताच्या राज्यात परिपूर्णतेच्या आत्म्याने वाढावी, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला सामूहिक प्रार्थनेसाठी देव बोलवत आहे. काय म्हणतं 18वा अध्याय, मत्तेचा 18वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन पुन्हा एकदा आम्ही वाचूया. मी आणि तुम्हाला सांगतो, खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती जर करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. त्यांच्यासाठी विनंती केली जाईल, मान्य करावी, यासाठी स्वर्गातील पित्याकडून मध्यस्थी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. लक्षात ठेवा, या सामूहिक प्रार्थनेमध्ये जेवढी तुमची उपस्थिती महत्वाची आहे, त्यापेक्षा अधिक माझ्या पित्याची उपस्थिती तुमच्या प्रार्थनेत महत्वाची आहे. कारण ती प्रार्थना तुमच्याकडून स्वर्गात प्रगट केली जाईल. म्हणून ही सामूहिक प्रार्थना तुमच्यासाठी उत्तराचं एक साधन आहे. ही सामूहिक प्रार्थना बंधनं तोडणारी प्रार्थना आहे. ही सामूहिक प्रार्थना शैतानाचे हत्यार बंद करणारी प्रार्थना आहे. ही सामूहिक प्रार्थना उभारणीची प्रार्थना म्हणून आम्ही घोषित करणार आहोत. ही सामूहिक प्रार्थना संदेश देण्याची प्रार्थना प्रगट करणारी प्रार्थना आहे. ही जीवन सुधारणारी प्रार्थना आहे. ही परिवर्तन टिकून ठेवणारी प्रार्थना आहे. ही देवाच्या वचनात चालण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक शक्ती पुरवणारी प्रार्थना आहे. एखादा विषय जो तुमच्यासाठी अतिशय कठीण आहे, ज्या विषयासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रार्थना करत आहात, पण समस्या काही सुटत नाहीये, त्यावेळेस लक्षात ठेवा, सामूहिक प्रार्थना तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. एस्तेरने तेच ओळखलं. मर्दखय आणि माझी यहुदी समाज आता मोठ्या दुर्दशेत आहे. हमान आमच्या सर्व कुळाला नाश करणार आहे. त्यावेळेस एस्तेरने ओळखलं, आता मी गप्प बसून चालणार नाहीये. मला राजपद मिळालं म्हणून मी गप्प बसणार नाहीये. मला पवित्र आत्मा मिळाला म्हणून मी गप्प बसणार नाहीये. मला संदेश मिळाला म्हणून मी गप्प बसणार नाहीये. मला अग्नी मिळाली म्हणून मी गप्प बसणार नाहीये. मला जगातील आशीर्वाद नको आहे. मला माझ्या आत्मे जिंकण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. आणि यासाठी माझ्या देवाने तुम्हाला एकत्रितपणासाठी बोलवलेलं आहे. सामूहिक प्रार्थना.
आज या सामूहिक प्रार्थना जगातील अनेक मंडळ्या 72 तासाची प्रार्थना, 80 तासाची प्रार्थना, 120 तासाची प्रार्थना, कोणी 20 दिवसाची प्रार्थना, कोणी 7 दिवसाची प्रार्थना, कोणी 3 दिवसाची सामूहिक प्रार्थनाचं आयोजन करतं. प्रियानो, लक्षात ठेवा, मला मंडळीला आव्हान करायचं आहे आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला आव्हान करायचं आहे, आजपासून जोपर्यंत ख्रिस्त तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही तोपर्यंत महिन्यातील तुम्हाला ठरवायचं आहे कितीतरी दिवस तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि मंडळीमध्ये आणि एस्तेर प्रार्थनेमध्ये तुम्हाला सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करायचं आहे. आमेन, आमेन. इतके तास आम्हाला सामूहिक प्रार्थना करायची आहे. 3 तास, 5 तास, 7 सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला सामूहिक प्रार्थनेमध्ये बसायचं आहे. शैतानाचे बंधनं तोडणारी प्रार्थना तुमच्याकडून व्हावी, नरकाचे बंधनं तोडणारी प्रार्थना तुमच्याकडून व्हावी, लोकांना परिवर्तन करणारी प्रार्थना तुमच्याकडून व्हावी. का तुमचे लोक बदलत नाहीयेत? का तुमच्या लोकांमध्ये शैतानाचा आत्मा काम करत आहे? का तुमचे लोक शैतानाचे बंधनाचे हत्यार झाले आहेत? कारण सामूहिक प्रार्थना कमी पडलेल्या आहेत. या सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करा, तर माझा देव तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीये. लक्षात ठेवा, बायबलमध्ये असं लिहिलं, सामूहिक प्रार्थना जी आहे ना, ही राजनियम बदलण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये ठेवते. राजाज्ञा होती एस्तेरच्या काळामध्ये, राजाने बोलवल्याशिवाय कोणीच राजाच्या दरबारात जात नव्हता. त्यावेळेस एस्तेर म्हणाली, माझ्यासाठी उपवास करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी राजाच्या दरबारात जाईन, मेले तरी चालेल, पण मी माझ्या प्रजेला वाचवण्यात कधी कसर करणार नाही. राजनियम बदलला. सामूहिक प्रार्थनेचा एवढा प्रभाव आहे की जगाने किती अडखळणे केले तरी चालेल, परमेश्वर उत्तर देणारा देव आहे. दानिएलाच्या बाबतीत पाहतो की जगाने 40 दिवस 30 दिवस म्हटलं की या ठिकाणी कोणीच प्रार्थना करायची नाहीये, पण शद्रक, मेशक व अबेदनेगो हे सामूहिक प्रार्थनेमध्ये इतके वाढले की बायबल सांगतं 7 पट तप्त भट्टीच्या अग्नीमध्ये सुद्धा प्रभूने त्यांना वाचवलं, कारण सामूहिक प्रार्थना वाचवणारी प्रार्थना आहे. आज तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलीमध्ये, सुनामध्ये, आईमध्ये, नातवंडामध्ये, ज्यांच्यामध्ये हा सामूहिकपणाच्या आत्म्याने आग उतरावी आणि देवाने तुम्हाला एक वेगळेपणाचा अभिषेक आणि संदेश द्यावा. काही दिवस, काही तास आजपासून एक वेळापत्रक बनवा की नाही, मी इतक्या दिवस या प्रार्थनेचं आयोजन करणार आहे. आणि मग पहा प्रियानो, तुमचे लोक हे शैतानाच्या हातातून तुमच्या हातात येतील. शास्त्र असं बोलतं, जर राजनियम बदलणं, राजाचा नियम बदलण्याची ताकद या सामूहिक प्रार्थनेमध्ये आहे, तर ज्या ठिकाणी 2 किंवा 3 जर माझ्या नावाने एकत्र बसून जर प्रार्थना करतील, त्यांच्यामध्ये मी आहे असं बायबल सांगतं. तुमच्यामध्ये ख्रिस्त असावा, तुमच्यामध्ये उत्तर असावं, तुमच्यामध्ये सामर्थ्य असावं, तुमच्यामध्ये संदेश असावा, तुमच्यामध्ये अग्नी असावं, तुमच्यामध्ये देवाचा उपस्थितीचा वरदहस्त असावा. कारण तुम्ही ज्या विषयाला धरून प्रार्थना करता ती तुमच्या पित्याने तुमचं उत्तर देण्यासाठी ऐकलेली आहे. लक्षात ठेवा, आज मंडळीला नियोजन करण्याची गरज आहे. बायबल बोलतं, प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय वचन 4 पासून 8 पर्यंत एक जगाच्या पाठीवर अशी मंडळी होती. प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय वचन 4 पासून 8 पर्यंत वाचलं. अशी एक मंडळी होती की जी मंडळी पेत्र जेलमध्ये असताना मंडळीने सामूहिक प्रार्थना केली. सामूहिक प्रार्थना. पेत्र जेलमध्ये आहे आणि पेत्राला सोडवण्यासाठी कोणी वशिला लावला नाही. नीट लक्ष द्या, कोणी वशिला लावलं नाही, कोणी शिफारस केली नाही, कोणी पैसे दिले नाही, कोणी लाच दिली नाही, कोणी जामिनाचा अर्ज पण केला नाही. कोर्टात जाऊन आमच्या सेवकाला सोडवा असा जामीन सुद्धा केला नाही. पहिल्या मंडळीने काय केलं? सामूहिक प्रार्थनेचा हत्यार उपसलं
आणि शास्त्र सांगतं सामूहिक प्रार्थना करत असताना आज पेत्र जेलमध्ये आहे, पण मंडळी एक दिलाच्या एक जीवाच्या आत्म्याने पेत्राच्या तारणासाठी प्रार्थना करत आहे. ही एक सामूहिक प्रार्थनेचं उत्तर तुमच्या समोर मी ठेवत आहे. जर पेत्र जेलमध्ये आहे तर मंडळी रडत बसली नाहीये, मंडळी भटकत बसली नाहीये, मंडळी जामिनासाठी गेली नाहीये, मंडळी लाच देण्यासाठी गेली नाहीये, मंडळी दुःख झालं म्हणून निराश झाली नाहीये, मंडळी प्रार्थनेच्या आत्म्याने भरली आणि जोपर्यंत पेत्र सुटत नाही तोपर्यंत सामूहिक प्रार्थना ती करत बसली. कारण तिला हे माहित आहे आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा सेनाधीश परमेश्वर आमच्या बाजूने उभा आहे. बायबल सांगतं इकडं मंडळीची एकाग्रतेने प्रार्थना चालू आहे, तिकडं परमेश्वर जेलचे दरवाजे पेत्रासाठी उघडत आहे ना अद्भुत, आहे ना मिरॅकल भरणारी ही प्रार्थना. काय तुम्हाला वाटत नाही का तुमच्या लोकांना शैतानाने आध्यात्मिक जेलमध्ये टाकले, कठीणपणाच्या आत्म्याने ते भरलेत, अविश्वासाच्या आत्म्याने ते भरलेत, जगाच्या स्वभावाने ते भरलेत. आता तुम्हाला फक्त व्यक्तिगत प्रार्थना करून चालणार नाहीये, आता फक्त तुम्हाला व्यक्तिगत उपवास करून चालणार नाहीये, तुम्हाला कोणीतरी मदतनीस हवा आहे का? तुम्हाला कोणीतरी मदत करणारी जरूरत व्यक्ती हवी आहे का? तुमच्या खांद्याला खांदा लावून ख्रिस्ताचं ओझं उचलणारं, कुटुंबाचं ओझं उचलणारं, मंडळीचं ओझं उचलणारं कोणीतरी सहाय्यक तुम्हाला हवा आहे का? प्रभूकडे मागा. माझ्या घरामध्ये प्रभू सहाय्यकाचा आत्मा उतरू दे, मदतीचा आत्मा प्रभू माझ्या घरामध्ये उतरू दे, प्रार्थनेचा आत्मा प्रभू माझ्या घरामध्ये उतरू दे, माझ्या मुलीमध्ये, माझ्या सुनामध्ये, माझ्या जावेमध्ये, माझ्या बहिणीमध्ये, माझ्या आईमध्ये, माझ्या लेकीमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या शेजारच्यामध्ये, माझ्या मंडळीमध्ये प्रभू हा मदतनीस करणारा आत्मा उतरू दे. म्हणजे त्यांनीही ओळखलं पाहिजे की मला माझ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून, माझ्या बहिणीच्या खांद्याला खांदा लावून एका विषयासाठी एक चित्ताने, एक मनाने, एक विचाराने, एक दिलाने प्रार्थना करायची आहे. कारण पेत्र जेलमध्ये आहे, मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करत आहे. शास्त्र बोलतं मंडळी प्रार्थनेला बसली, तिकडे जेलचे दरवाजे उघडत आहेत. रुंदा नावाची मुलगी ओळखत आहे, पेत्र दरवाजा ठोकत आहे. आज अशा कितीतरी बहिणीच्या घरामध्ये रुंदा नावाची मुली नाही आहेत. आज कितीतरी एकाग्रतेची प्रार्थना होत नसल्या कारणाने आज कितीतरी लोकांकडं देवाचं उत्तर नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जरूर प्रार्थना करत आहात, पण शैतान त्यांना सोडत नाहीये, कारण तुमच्या प्रार्थना कमी पडत आहेत. शद्रक, मेशक, अबेदनगो असे म्हणाले नाहीत, शद्रक तू पहिला जा अग्नीच्या भट्टीत. नाही, तिघा जणाचा एक दिलाचा एक जीवाचा आत्मा तिघही संगच गेले आणि येताना चौथ्याला बाहेर ते घेऊन आले. देवाची कृपा तुम्हाला उत्तर देणारी आहे. प्रियानो, अनेक गोष्टी मला एकाग्रतेच्या प्रार्थनेमध्ये बोलायच्या आहेत, पण लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे योग्य दर्शन नसेल, योग्य सहकर्मी नसेल, तुम्ही एकटे पडल्यामुळे तुम्हाला उत्तर नाही आहे. लोकांमुळे तुम्ही कमी पडू नका. बहिणी प्रार्थनेला येत नाही म्हणून मी सामूहिक प्रार्थनेला बसत नाहीये, जगामुळे कमी पडू नका. लोक साथ देत नाही म्हणून मी प्रार्थना करत नाही, लोकांमुळे कमी पडू नका. देवाकडे प्रार्थना करा, देवाकडे सामूहिक प्रार्थनेचा मदतनीस देवाकडे मागा. तो त्याचा कैवारी आत्मा तुम्हाला मदत करायला पाठवण, तो त्याचा सहाय्यक तुम्हाला पाठवण आणि तुम्हाला तो मदतनीस दिल्याशिवाय राहणार नाहीये. जसे तुम्ही आत्म्याने आहात ना, तर आत्म्याने भरलेले सहकर्मी देव तुम्हाला दे. तुम्ही वचनाने भरलेले आहात ना, वचनाच्याच आत्म्याने भरलेले सहकर्मी तुम्ही देईन. तुम्ही उपवासाच्या आत्म्याने आहात, दर्शनाच्या आत्म्याने आहात, आराधनेच्या आत्म्याने आहात, ज्या आत्म्याने तुम्ही भरलेले आहात ना, त्याच आत्म्याचा तोडीस तोड असा जोडीदार प्रभू तुम्हाला प्रार्थनेसाठी देईन. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या की जर तुम्हाला सामूहिक प्रार्थनेसाठी देवाने
नीतिमत्वाच्या तैलाभिषेकाने बोलवलेलं आहे ना, तर आजपासून नियोजन आपल्या हातामध्ये घ्या. मी एवढे दिवस माझ्या घरामध्ये माझ्या शेजारच्या बहिणीबरोबर, माझ्या मंडळीच्या बरोबर मी प्रार्थनेच्या आत्म्याने जुडून राहील, कारण मला उत्तर हवं आहे. उत्तरासाठी, सामूहिक प्रार्थनेसाठी देव तुम्हाला आमंत्रित करत आहे. म्हणून या दिवसामध्ये पहिल्या सदीची मंडळी, एस्तेरची मंडळी आणि आज येशू ख्रिस्ताची मंडळी एकाग्रतेच्या प्रार्थनेने वाढा, म्हणजे उत्तर प्रभू तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू खऱ्या वचनाने देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. बंद करा.